मित्रांनो, आज आपण इतिहासातल्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि हृदयस्पर्शी प्रसंगावर चर्चा करूया। छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी आपल्या शौर्याने आणि बलिदानाने मराठा साम्राज्याची पताका उंचावली। मग इथे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की त्यांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न का केले नाही, त्यावेळी मावळे काय करत होते। चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधूया। 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी पकडलं। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मराठ्यांच्या छावणीत खळबळ माजली। त्यांना सोडवण्यासाठी कैक मावळ्यांनी प्रयत्न केले। उदाहरणार्थ रायप्पा महार यांनी आपल्या धैर्याने आणि शौर्याने मुघलांच्या छावणीत घुसून महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने ते यशस्वी ठरले नाही। तसेच ज्योत्या केसकर नावाच्या धाडसी मावळ्याने फक्त 100 मावळ्यांना घेऊन महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यांचे हे धाडस मराठ्यांच्या निष्ठेचे आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते। औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची सुटका होण्याची कोणतीही संधी कुणाला उपलब्ध होऊ नये यासाठी काडेकोट बंदोबस्त ठेवला होता। मराठ्यांच्या नेतृत्वातही काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे संघटित प्रयत्न करणं खूप कठीण झालं होतं आणि या अशा बऱ्याच गोष्टींमुळे मराठ्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले। पण संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठ्यांनी हार मानली नाही। संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघलांवर सतत हल्ले चढवले आणि त्यांना त्रस्त केले। या प्रतिकारामुळेच औरंगजेबाला अखेरपर्यंत मराठ्यांना पराभूत करता आलं नाही। मित्रांनो, इतिहासातील या घटनांमुळे आपल्याला शिकायला मिळतं की परिस्थिती कितीही गंभीर असली, कितीही कठीण असली तरी धैर्य, निष्ठा आणि एकता यांच्यामुळे सगळं काही साध्य करता येऊ शकतं। यांच्यामुळे कोणत्याही संकटाचा सामना करता येऊ शकतो। छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान आणि मराठ्यांची शौर्याची गाथा आपल्याला सदैव प्रेरणा देत राहते आणि प्रेरणा देत राहणार।